नमस्कार मंडळी. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, तांदळाचा समावेश आपल्या आहारामध्ये हा सर्रास असतोच. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत भात हा पदार्थ सगळ्यांना प्रिय आहे. तांदळामध्ये असणारे महत्त्वपूर्ण पोषक घटक हे आपल्या आरोग्यासाठी हिताचे असतात. त्यामुळेच आपण तांदळाचा वापर हा सर्रास आहारामध्ये करतो. ज्याप्रमाणे तांदळाचा वापर दिवसेंदिवस वाढतोय, त्या प्रमाणात तांदळाचं उत्पादन वाढणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तांदळाचा जर रोग आणि किडींपासून जर आपण प्रादुर्भाव रोखू शकलो तर हे सहज साध्य आपल्याला होऊ शकतं. आणि याचा अजून एक परिणाम म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचा भाव हा बाजारामध्ये मिळू शकतो. यासाठीच आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या विषयासाठी केलं आहे. आजचा आपला विषय काय आहे पाहूयात मंडळी. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय आपण व्यवस्थित समजावून घ्या मंडळी. आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना आपण आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो. डॉक्टर विनायक जालगावकर सर. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर जालगावकर सर हे कीटक शास्त्रज्ञ आहेत, कृषी संशोधन केंद्र कर्जत या ठिकाणी. सरांना या क्षेत्रातील सुमारे 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरांनी आजवर विविध 5 पुस्तकांचं लिखाणसुद्धा केलं आहे आणि सरांना 3 फेलोशिप मिळालेल्या आहेत आणि विविध वर्तमानपत्रे, कृषी मासिके यामध्ये सरांचे सुमारे 75हून अधिक लेख हे प्रकाशित झालेले आहेत. असे अनुभवसंपन्न डॉक्टर जालगावकर सर आज आपल्याला या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करतायत. आपण चर्चेला सुरुवात करूयात सर. आता भात पिकावर ज्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतोय, साधारण या किडी कोणत्या आहेत आणि आपल्या भागामध्ये आढळून येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कोणता आहे? जर आपण एकंदरीत बघितलं तर भात पिकावर जवळजवळ 100 प्रकारच्या किडी हे आपल्याला आढळून येतात. पण आपण महाराष्ट्राचा विचार केला, कोकणाचा विचार केला तर ज्या 7 ते 8 किडी आहेत त्या आपल्याकडे प्रामुख्याने आढळून येतात. त्यामध्ये खोडकिडा आहे, पाने गुंडाळणारी आळी आहे, सुरळीतील आळी आहे, त्यानंतर निळे भुंगेरे आहेत, BPH आपण ज्याला म्हणतो ब्राऊन प्लांट हॉपर आहे तो आहे, खेकडा आहे, गादी माशी आहे. ह्या ज्या किडी आहेत ह्या आपल्याकडे प्रामुख्याने आढळून येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. बरोबर. आपण आता उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय. आता नुकतीच लागवड झालेली आहे भात पिकाची शेतामध्ये. साधारण एक 15-20 दिवसांचा काळ लोटलेला आहे. तर आता साधारण या स्थितीला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव भात पिकावर होऊ शकतो? आता आपण जर एकंदरीत बघितलं तर आत्ताचं वातावरण आहे हे किडींसाठी पोषक आहे. कारण जेव्हा पावसाची उघडीप असते किंवा आपण म्हणतो की पाऊस येतो जातो, श्रावण मास चालू आहे, तर त्याप्रमाणे ही जी वातावरण आहे हे किडींसाठी पोषक आहे. आणि अशा वेळेला खोडकिडा आहे किंवा पाने गुंडाळणारी आळी आहे किंवा सुरळीतील आळी आहे यांचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी आपलं तुंबून राहतोय किंवा पाण्याचा निचरा होत नाहीये अशा ठिकाणी निळे भुंगेरे ह्या किडीचा प्रादुर्भाव होण्याचा खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. आणि जर असंच थोडं तापमान वाढत गेलं तर तपकिरे तुडतुडे आहेत त्यांचाही काही भागात प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता संभवते. बरोबर. डॉक्टर जालगावकर सर, आपण आत्ता सुरुवातीला उल्लेख केला त्यामध्ये खोडकिडा या प्रकारचा एक किडा किंवा एक कीड आपण भात पिकावरती आढळून येते असं सांगितलं. याविषयी विस्तृत आपण काय सांगाल? आता आपण बघितलं की खोडकीड आहे ही प्रामुख्याने महत्त्वाची कीड आहे भात पिकावरील. आपण बघितलं की ह्याचा आपण जर पतंग बघितला तर तो पिवळ्या कलरचा असतो आणि मादी पतंगाच्या पंखावर आपल्याला 2 काळे स्पॉट दिसतात. यावरनं आपण ह्याचा पतंग ओळखू शकतो. आपण प्रेक्षकांना ही स्लाइड दाखवतोय. आपल्याला ह्या चित्रात दिसत जाते आणि ह्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या अवस्था दिसत आहेत. पहिले पतंग आहेत, त्याच्यानंतर आपण पानावर बघतोय तो अंडीपुंज आहे. तर त्या अंडीपुंज त्याच्यावर अंडी आहेत घातलेली आणि जेव्हा अंड्यातनं आळी बाहेर पडते आपण बघितलं असेल की आपल्याला खालच्या फोटोमध्ये दिसतंय की जो ह्याचा हे आहे तो आपण उपटून काढला रोपाचं आणि ते असं जर फाडून बघितलं त्याच्यात आपल्याला आळी त्याच्यात दिसते. तर अशा प्रकारे आपण त्याचं बघतो. आता ही कीड आहे ही जेव्हा अंडी टाकते, अंडी घातल्यानंतर अंड्यातनं जेव्हा आळी बाहेर येते तेव्हा आळी पहिली हरितद्रव्य पानावरची असतात त्याच्यावर आपली उपजीविका करते आणि नंतर एका रेशमी धाग्याने ती आळी खाली येते आणि खोडात शिरते आणि खोडात गेल्यानंतर पूर्ण गाभा खाते आणि गाभा खाल्ल्यानंतर आपण बघितलं जो गाभा असतो तो सुकतो. ती पानं असतात ती करपल्यासारखी दिसतात. आपल्याला पुढच्या फोटोग्राफ्स मध्ये दिसेल ते. दाखवूया. तर
तो हे त्याला त्याला आपण गाभा मर असं म्हणतो. हा. आणि जर हेच आपल्याला जर आपण लोंबी अवस्थेत असेल तर आपल्याला ते दिसतं की पांढरं झालेलं दिसतंय, ज्याला आपण पिसं असं म्हणतो बरोबर. किंवा पळींज म्हणतो. तर ह्याच्यावरनं आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला ओळखू शकतो आपण. आणि जर आपण पळींज किंवा जो फुटवे असतील ते जर आपण उचलून उपटून बघितले तर अगदी सहजरित्या ते निघून येतात. आणि त्याच्यावरनं आपण बघितलं तर खालचं हे आपण जर थोडं ओपन केलं त्याच्यात आपल्याला विष्ठा दिसते किंवा अळी दिसते किंवा कुजलेला वास येतो. ह्याच्यावरनं आपण या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. बरोबर. सर, साधारण या खोड किडा याच्या वाढीसाठी किती दिवसांचा काळ लागतो, म्हणजे किती दिवसांमध्ये याची वाढ जी आहे ती पूर्ण होते? साधारण 25 ते 30 दिवस हा एवढा कालावधी असतो. ह्यात ह्या किडीची पूर्ण एक लाईफ सायकल आपण ज्याला म्हणतो ती पूर्ण होते. बर. मग आता सर, हा जो किडा आहे तो अतिशय नुकसानदायी आहे शेतकरी बांधवांसाठी भात पिकावरती. याचं नियंत्रण मिळवणंही तेही तितकंच गरजेचं आहे, आणि ते मिळवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत आपल्याला? आता ह्याचं नियंत्रण करताना आपण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतोय. पहिली गोष्ट आहे म्हणजे मशागत पद्धत, की जेव्हा आपण भात पीक कापतो त्यावेळेला भात पीक कापल्यावर जर आपण खोलगट नांगरणी केली तर त्याची जे सुप्त अवस्था असतात त्या एक्सपोज होतात आणि मग पक्षी वगैरे आहेत त्या वेचून खातात आणि जमिनीची उलटापालट पण होते. किंवा आपण म्हणतो की ज्या लवकर बळी पडणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांची लागवड न करता ज्या रेजिस्टंट व्हरायटी आपण म्हणतोय त्या व्हरायटींची जर आपण लागवड केली तर आपण ह्या किडीपासून व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. त्यानंतर यांत्रिक पद्धत आहे की खोलगट नांगरणी केली आपण पीक कापल्यानंतर तर ती फायदेशीर ठरते. किंवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जो एक वैभव विळा विकसित केलेला आहे त्याच्याने जर आपण ह्या पिकाची कापणी केली तर पीक जमिनीलगत कापलं जातं आपल्याला इथे दिसतंय. आणि त्यामुळे त्याची सुप्त अवस्था आहे ती नष्ट होते आणि त्या प्रकारे आपण किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आपण तिथे आपल्याला दिसतंय की जेव्हा पाऊस पडतो तर आपण प्रकाश सापळे लावले तर त्यामुळे आपण नर आणि मादीना आकर्षित करू शकतो. त्या प्रकारे आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आपल्याला तिथं गंध सापळा दिसतोय, तर गंध सापळे आपण जर लावले तरी आपण त्या किडीचं नियंत्रण करू शकतो. आणि त्यानंतर जर आपण जैविक कीड नियंत्रण जे म्हणतो तर आता आपण तिथे बघितलं की ट्रायकोकार्ड्स आपल्याला दिसत होते. तर आपण जर ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस यांची 50,000 अंडी 3 ते 4 वेळा 15 दिवसाच्या अंतराने जर आपण शेतात सोडली तर आपण चांगल्या प्रकारे जैविक कीड नियंत्रण ही करू शकतो. किंवा आपण बेडक आहेत त्यांचं बेडकात जर खाच कचरा संवर्धन केलं तर त्याच्याने आपण चांगल्या प्रकारे ह्या खोडकिड्याचं नियंत्रण करू शकतो. आणि शेवटी आलं रासायनिक नियंत्रण. तर ह्याच्यासाठी रासायनिक नियंत्रणासाठी आपण बघितलं असं पाऊस असतो, चिखल असतो, त्यामुळे फवारणी करणं शक्य होत नाही. तर त्यावेळेला आपण दाणेदार कीटकनाशक जी फिप्रोनिल आहे, कार्टाफ हायड्रोक्लोराईड आहे किंवा रॅनेक्सिपर आहे अशी जर कीटकनाशकं वापरली आपण तर त्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे जर फवारणी करायची असेल तर कार्टाफ हायड्रोक्लोराईड आहे, ॲसिपेट आहे, फिप्रोनिल आहे, लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, फ्लूबेंडामाइड आहेत, क्लोरोपायरिफॉस आहे. ह्यासारखी जर कीटकनाशकांची आपण फवारणी केली तर आपण ह्या खोड किडीचं नियंत्रण अगदी व्यवस्थित करू शकतो. बरोबर. आपण आता सांगितलेले वेगवेगळे उपाय जे आहेत ते खरंच नियंत्रण करण्यासाठी मदत करतील शेतकरी बांधवांना. आता याच्यानंतर एक अजून महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे सुरळीतील अळी. ही अळी कशा प्रकारे शेतकरी बांधवांच्या भात पिकाला नुकसानदायक ठरू शकते आणि तिचं नियंत्रण कशा प्रकारे मिळवू शकतो? आता आपण सुरळीतील अळी बघितलं तर जसं मी खोडकिडीच्या बाबतीत सांगितलं की ह्या किडीची जी मादी आहे ती पानावर आपली अंडी घालते आणि अंड्यातनं जेव्हा अळी बाहेर पडते तेव्हा ती अळी पान कट करते, म्हणजे मध्यशीर असते ती कट करते आणि त्याची सुरनळ्या करते. आणि सुरनळ्या आपण बघितल्या शेतात तर आपल्याला त्या सुरनळ्या अशा लटकताना दिसतात. आणि आतमध्ये राहून त्यातले जे क्लोरोफिल आहे आपल्याला इथे दिसत असेल या स्लाईडमध्ये, क्लोरोफिल आहे ते खातं. त्यामुळे ते आपल्याला गुंडाळ्या त्या पांढऱ्या झालेल्या दिसतात. किंवा जर आपण शेतात बघितलं तर आपल्याला अशा पांढऱ्या पट्टे झालेले दिसतात पानावर. आपण लांबूनही बघितलं तर पूर्ण पान पांढरं झालेलं दिसतं किंवा शेतात आपल्याला पांढरं दिसतं. ह्याच्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. आणि आपण जर शेतात गेलो तर आपल्याला ज्या सुरनळ्या असतात त्या शेतात पडलेल्या दिसतात, त्याच्यावरनंही आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. आता ही कीड बघितलं तुम्ही तर पानं खाणारी आहे. तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण नियंत्रणाकडे येऊयात सर, या मुद्द्याकडे येऊयात. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. विनया परब आपल्याला फोन करतायत विरारहून. नमस्कार विनयाजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. मला नमस्कार. एक प्रश्न विचारायचा आहे की भात पिकावरील तांबेरा या रोगावरील किडीचं नियंत्रण कसं करायचं? आपला प्रश्न समजलेला आहे विनयाजी. तांबेरा रोगाविषयीची माहिती त्यांना हवी आहे. मॅडम, तांबेरा रोग आहे तर तुम्ही बघितलं की जेव्हा आर्द्रता हवेत जास्त असते
त्यावेळेला ह्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. पण ह्याच्या नियंत्रणासाठी ॲक्च्युली हा विषय आपला किडीचा आहे, पण आपण आता रोगावर प्रश्न विचारलेला आहे, तर मी त्याचं तुम्हाला उत्तर देतो. तर गवत जे असतं आपल्या बांधावर, ते पहिलं काढणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल तर गवतावर जी आपण म्हणतो की ब्रॉड लीव्ज आम्ही वीड म्हणतो, की ज्याची पानं अशी रुंद आहेत, तर ह्याच्यावर तुम्हाला तांबेरा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्याचा प्रसार नंतर आपल्या भात पिकावर होतो. त्यामुळे जर आपण बांध स्वच्छ ठेवले आणि गवताचं नियंत्रण व्यवस्थित केलं, तर आपण ह्या रोगाचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. त्यानंतर जे आपले डायटेन M45 आहे किंवा झायनेब आहे किंवा COC आहे, यासारखी जी बुरशीनाशकं आहेत, त्यांची आपण जर फवारणी केली, तर आपण ह्या रोगाचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. निश्चितच. सर, यापूर्वी आपण सुरळीतील अळी जी आहे, या अळीचं नियंत्रण कसं करायचं, त्याच्यावर उपाय काय आहेत, याविषयी काही माहिती देणार होतात. तर या मुद्द्याकडे आपण परत येऊयात. आपण काय सांगाल? तर सुरळीत अळीच्या नियंत्रणासाठी पहिलं आहे की जे बांधावरील गवत आहे, हे आपण नष्ट केलं पाहिजे किंवा त्याची मॅनेजमेंट केली पाहिजे. कारण गवत हे अल्टरनेट होस्ट म्हणून, पर्यायी खाद्य म्हणून आपण किडी त्याचा वापर करतात. तेव्हा बंदिस्ती आहे ती स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. बांध स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर सुरळीचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या शेतात आढळून आला, तर आपण पाणी बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे. बरं. पाणी बांधून ठेवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं की एक दोरी आपण जर 2 दिशेला धरली शेताच्या आणि जर ती आपण वरनं पिकावरनं फिरवली, तर ज्या सुरळ्या लटकत असतात पानाला, त्या पाण्यात पडतात आणि त्यामुळे त्यातल्या अळ्या मरून जातात. मग ह्या प्रकारे आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर जर प्राथमिक अवस्थेत असतील तर अंडीपुंज आपण नष्ट करू शकतो. बरं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण आता खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी ती दाणेदार कीटकनाशकं जी आपण सांगितलेली आहेत, मग त्याच्यात कार्टाफ हायड्रोक्लोराईड असेल, फिपनोरिल असेल किंवा रॅनेक्सिफर असेल, तर ही दाणेदार कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो. किंवा फवारणी करायची असेल तर ॲसिफेट आहे, कार्टाफ हायड्रोक्लोराईड आहे, लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, ह्यासारखी कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर ती फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला जैविक कीड नियंत्रण करायचं असेल, तर मग आपण मगाशी खोडकिड्याच्या नियंत्रणाच्या वेळेला जे सांगितलं की ट्रायकोग्रामा जापोनिकम ह्याची 50,000 अंडी जर 15 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा आपण जर शेतात सोडली, तर आपण ह्या किडीचं नियंत्रण व्यवस्थितरित्या करू शकतो. बरोबर. सर, आता रासायनिक वेगवेगळ्या खतांची माहिती आपण दिली आहे, औषधांची माहिती आपण दिली आहे. यामध्ये साधारण कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि काय त्याच्यामध्ये अजून सुधारणा करायला पाहिजे? ॲक्च्युली आता आपण पाहिले की जेव्हा कीटकनाशकं आपण फवारणी करतो, तर कीटकनाशकं फवारणी करताना भात पीक बघितलं तर आपण तर खूप जिकरीचं असतं, कारण चिखल असतो, पाऊस असतो आणि त्या चिखलातनं चालून ती फवारणी करणं हे खूप जिकरीचं असतं. पण असं करतानाही शेतकरी बांधवांनी आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फवारणी करताना एक तर त्यांनी सकाळी फवारणी करणं गरजेचं आहे किंवा संध्याकाळी फवारणी करणं गरजेचं आहे. वाऱ्याचा वेग कुठल्या बाजूने किंवा वारा कुठल्या बाजूने वाहतोय हे बघून वाऱ्याबरोबर फवारणी करणं गरजेचं आहे. वाऱ्याच्या विरुद्ध बाजून जर फवारणी केली तर ती शेतकरी बांधवाच्या अंगावर उडेल, डोळ्यात जाईल, तोंडात जाईल, त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. फवारणी करताना शक्यतो काही खाऊ पिऊ नये. डोळे आपले झाकले जातील अशा गॉगल किंवा चष्माचा वापर करावा. बरोबर. तोंडाला मास्क असावा आणि हे सगळं करताना फवारणी केल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून किंवा अंघोळ करून त्यानंतर आपल्याला जर काय खायचं असेल किंवा काय पाणी प्यायचं असेल तर ते करावं. आणि फवारणी करताना एक शक्यतो महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे की जे आपण पंप वापरणार आहोत तो फवारणी आधी पण स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आणि फवारणी झाल्यावर पण तो स्वच्छ करून ठेवणं गरजेचं आहे. आणि जी कीटकनाशकं आपण वापरणार आहोत त्याची पहिली एक्सपायरी बघणं खूप गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं. हां, त्या कीटकनाशकाचं प्रमाण आपण व्यवस्थित घेतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी कीटकनाशक आहेत ती आपण व्यवस्थित स्टोअर करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती लहान मुलांच्या हातात वगैरे लागणार नाही. आणि ही जर काळजी आपण घेतली तर आपण व्यवस्थित हे करू शकतो. बरोबर. या सगळ्या बाबी शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. भात पिकांवरील किडींविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर आपण चर्चा करतो आणि डॉक्टर विनायक जालगावकर सर आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. जालगावकर सर, यापूर्वी आपण वेगवेगळ्या किडींविषयी माहिती दिली, पण आता प्रामुख्याने भात पिकावर आढळून येणारी अजून एक कीड म्हणजे लष्करी अळी
तर या लष्करी अळीचं नियंत्रण कशा प्रकारे करता येऊ शकतं? आता जर आपण बघितलं तर लष्करी अळी ह्या नावातच आहे लष्कर, म्हणजे जसं आपलं लष्कर एक संघ चालत असतं त्याप्रमाणे ह्या कीड जेव्हा एखाद्या पिकावर अटॅक करतात तेव्हा हजारोच्या संख्येने ते येतात आणि त्या एका रात्रीत आपलं पीक नष्ट करू शकतात. अच्छा. आता आपण बघितलं की तसं म्हणतं की ही कीड पहिली गवतावर आपल्याला आढळून येते आणि गवतानंतर भात पिकावर वळते आणि ही दोन्ही अवस्थेत करते. जेव्हा फुटवी अवस्था असते तेव्हाही करते किंवा जेव्हा दाणे अवस्था असते ज्याला आपण दुधाळ अवस्था म्हणतो, मिल्किंग स्टेज, बर. ह्या वेळेला पण ही कीड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करते. आपण बघितलं असेल तर जेव्हा फुटवी अवस्था असते तेव्हा ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड पूर्ण मधल्या शिरेपर्यंत पान असं पूर्ण एका बाजूचं खाऊन नष्ट करते आणि त्यामुळे आपण बघाल की आपल्याला पूर्ण पान खाल्लेलं इथं दिसते. हो. आता ही आळी आपण बघतोय की अंडी पण दिसत आहेत त्याच्या आणि तुम्ही बघितलं असेल की पानावर आपल्याला आळ्या आहेत. हो. म्हणजे अंड्यातनं बाहेर पडलेल्या आळ्या किती मोठ्या प्रमाणात यावरनं आपल्याला त्याची बरोबर. संख्या दिसून येते. आणि ज्या वेळेला करते त्यावेळेला बघितलं असेल की पूर्ण पान कट करते आणि खाते, त्यामुळे आपण लांबून दिसू शकतं. बरं. आणि जर आपण शेतात गेलो तर आपल्याला त्याची गोल आकार अशा चॉकलेटी कलरचे विष्ठा पडलेले शेतात दिसतात. ह्याच्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. जर दुधा अवस्थेत ह्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर बघितलं असेल की पूर्ण जी दुधाळ अवस्थेत आपल्या दाणे असतात ते पूर्ण खाऊन लोंब्याच्या लोंब्या नष्ट करते आणि बऱ्याचशा लोंब्या आपल्याला खाली पडलेल्या दिसतात. आणि ही कीड एक रात्रीची बाहेर पडते आणि आपल्या पिकावर प्रादुर्भाव करते हो. आणि दिवसाची जे चूड असतात त्या चुडात लपून राहते आणि एका रात्रीत आपलं पूर्ण हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते नष्ट करू शकते. आपण आपल्याला ह्या फोटोत बघत असाल की रात्रीचं जसं मी म्हणालो की त्या जो फुटवे आहेत त्याच्या चुडामध्ये ती आपल्याला आळ्या दिसत आहेत. हो. आणि इकडे बघितलं असेल की दुधाळ अवस्थेत जेव्हा पीक आहे तेव्हाही आपल्याला आळ्या त्याच्यावर खाताना दिसत आहेत. बरोबर. आणि एकंदरीत बघितलं तर पूर्ण आपण म्हणतो की खादाड खादाड अशी ही कीड आहे आणि एका रात्रीत पूर्णच्या पूर्ण आपलं पीक ती नष्ट करू शकते. बरोबर. म्हणजे या किडीला खाद्य जास्त लागतं आणि त्याचा परिणाम भात पिकाचं नुकसान याच्यावर थेट होतोय. हो. बरोबर. सर, याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? ह्याच्यावर नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गवत. आपण जे मगातपासून म्हणतो की बांधावरचं गवत साफ करणं खूप गरजेचं आहे. कारण ही कीड पहिली गवतावर आपली उपजीविका करते आणि त्यानंतर ती आपल्या भात पिकाकडे वळते. आता ज्या ठिकाणी आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतोय किंवा येतो दरवर्षी येत असेल तर अशा ठिकाणी जे आपलं शेत असेल त्याच्या चारी बाजून जर आपण चर मारला आणि त्या चरात पाणी अडवून ठेवलं तर ज्या किडीची मुवमेंट एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याची आहे ती प्रक्रिया आपण थांबवू शकतो आणि आपण कीड नियंत्रण करू शकतो. बरं. किंवा दुसरी गोष्ट आहे, जर आपण पाणी अडवून ठेवलं शेतात, तुंबवून ठेवलं तर त्या किडी आहेत त्या म्हणजे आपण खालून वर येतात, फुटव्यातून वर येतात, चुडातून वर येतात आणि मग त्या पक्ष्यांच्या बळी पडतात आणि पक्षी वेचून खातात. त्या प्रकारे आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जसं बघितलेलं आहे की कीटकनाशकांचा वापर आपण केला मग त्याच्यात कार्टाफ हायड्रोक्लोर असेल, लॅम्बडा सायलोथ्रिन असेल, क्विनॉलफॉस असेल, क्लोरोपायरीफॉस असेल किंवा अशी जी कीटकनाशक आहेत ह्यांची जर आपण फवारणी केली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण व्यवस्थितरित्या करू शकतो. बरोबर. आता यानंतर अजून एक कीड म्हणजे पाने गुंडाळणारी अळी. तर याचा प्रादुर्भाव नेमका केव्हा सुरू होतो आणि कशा प्रकारे सुरू होतो? आता आपण बघितलं असेल की पाने गुंडाळणारे अळी आहे ह्या किडीचं आपण बघितलं तर ही कीड पानावर आपली अंडी घालते आणि त्या अंड्यातनं जेव्हा पिल्लं बाहेर पडतात तेव्हा आपण बघितलं असेल की दोन टोकं पानाची असतात ती अशी जोडली जातात. एका रेशमी धाग्याने आपल्याला तिथे दिसतंय हो. की रेशमी धाग्याने ती पानं जुडते. हिरवी अळी असते, आपल्याला फोटोग्राफ्समध्ये पण दिसत असेल. बरोबर. आणि आतमध्ये राहून ती अळी पूर्ण हरितद्रव्य आहे ती पूर्ण खाते. आणि आपण बघितलं असेल की आपल्याला असे पानावर रेषा पडलेल्या दिसतात आणि पानं सुकलेली दिसतात. त्याच्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. आणि आत्ताचं हे वातावरण आहे ह्या किडीसाठी खूप पोषक आहे आणि जर पाऊस असाच उघडीप राहिली तर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या प्रक्षेत्रावर येऊ शकतो. बरं. मग सर, आता याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? ह्याच्यावर नियंत्रण मिळवण्याची सगळ्यात महत्त्वाचं आहे की परत गवत काढणं, बांध स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं की जर आपण जे भात पिकाची खाचरं आहेत त्याच्यात बेडकांचं संवर्धन केलं तर ते फायदेशीर आपल्याला ठरू शकतं. त्यानंतर जर प्राथमिक अवस्थेत आपल्याला अंडीपुंजे हे जे दिसतील तर ती आपण नष्ट केली तरी ती फायदेशीर आपल्याला ठरतात. नत्राची मात्रा आहे ही अगदी व्यवस्थित देणं गरजेचं आहे. काही शेतकरी पिकाची वाढ लवकर व्हावी किंवा पटापट व्हावी त्यामुळे अतिरिक्त नत्राचा वापर करतात, तोही काही वेळेला आपल्याला हानिकारक ठरू शकतो. तसं आपण नंतर खोडकिड्यासाठी जे आपण सांगितलेलं आहे की जैविक कीड नियंत्रणासाठी की ट्रायकोग्रामा जापोनिकम असेल किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस हे जी 50,000 अंडी
जर आपण 3 ते 4 वेळा 15 दिवसाच्या अंतराने जर आपण आपल्या शेतात सोडली तर आपण ह्या किडीचं चांगल्या प्रकारे जैविक नियंत्रण करू शकतो. आणि जर आपल्याला रासायनिक कीटकनाशकं वापरण्याची वेळ आली तर आपण जशी खोडकिड्याच्या वेळेला जी दाणेदार कीटकनाशकं आहेत, मग त्याच्यात फिप्रोनिल असेल, कार्टाप हायड्रोक्लोराईड असेल किंवा क्लोरंट्रिफ्लोर असेल, ही दाणेदार कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपण ह्या किडीचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. जर काही लोकांना दाणेदार कीटकनाशका उपलब्ध झाली नाही तर ते फवारणीसाठी कार्टाप हायड्रोक्लोराईड आहे, फिप्रोनिल आहे किंवा क्लोरंट्रिफ्लोर आहे, हे चालू शकतं. ह्या सारखी जी कीटकनाशकं आहेत ती आपण वापरू शकतो. बरोबर. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. गजानन आलेवार आपल्याला फोन करतायत चंद्रपूरहून. नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न एकच आहे की धानावर जे या किडी येतात, आता या 5 वर्षाच्या पिरियड मध्ये खूप त्याचं प्रमाण वाढला. खोडकिडा आहे, तुडतुडे आहेत आणि करपा, तीनच बिमारी येत राहतात. बरोबर, आपला प्रश्न विचारा. आणि याचा बंदोबस्त नेहमीसाठी होण्यासाठी काही उपाय आहे का? हो हो हो, त्यांचा प्रश्न साधारण आपण आता ज्या विषयावर चर्चा करतो यामध्ये खोडकिडा याविषयी आपण माहिती दिलीच आहे. तुडतुड्यांविषयीची माहिती सर तुम्ही काय द्याल? याचा प्रादुर्भाव कसा होतो आणि याचं नियंत्रण कसं मिळवता येईल? आता आपण बघितलं तर तुडतुडे ही रस शोषक कीड आहे. तुम्ही बघितलं असेल तर तपकिरी तुडतुडे आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी बातमी येते की तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आणि पीक जळून गेलं वगैरे. तर ही रस शोषक किडी आहे. हे जी पिल्लं आणि प्रौढ आहेत हे पानातील रस शोषून घेतात आणि तुम्ही बघितलं असेल त्यामुळे पानं आपल्याला सुकलेली दिसतात किंवा जळलेली दिसतात. आणि जर तुम्ही कधी शेतावरनं जात असाल तर पूर्ण शेत आपलं हिरवगार दिसतं, पण मधी कुठेतरी असा एक गोलाकार किंवा आपल्याला पॅच दिसतो, तो पूर्ण जळलेला दिसतो किंवा करपलेला दिसतो. तर आपल्याला इथे फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे की पूर्ण हिरवगार आहे पण मधीच भाग जळलेला दिसतो, पूर्ण पानं सुकून जातात. आणि एक त्याला आपण हॉपन बर्न असं म्हणतो की ते हॉपन बर्न हे सिम्पटम आपल्याला लांबूनही आपल्याला दिसतं आणि आपण पटकन ओळखू शकतो. आणि ह्याची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही ज्या ह्या आहेत ह्या आपल्याला हानिकारक असतात आणि पिकाचं नुकसान करू शकतात. बरोबर. आणि मग साधारण याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय आहेत सर? ह्याच्यावर नियंत्रणाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या किडीसाठी ज्या आपण म्हणतो ससेप्टिबल व्हरायटी, ज्या आपण स्थानिक व्हरायटी वापरतो, जाती वापरतो, त्यांचा वापर थांबवून ज्या रेजिस्टंट व्हरायटी आहेत त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नत्राची मात्रा ही जेवढी शिफारस आहे त्याप्रमाणेच नत्राची मात्रा देणं खूप गरजेचं आहे. कारण अतिरिक्त जर नत्राची मात्रा झाली तर ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्या 2 ओळीतलं आणि रोपातलं अंतर आपण सांगतोय की 15 बाय 20 किंवा 20 बाय 20 सेंटीमीटर पाहिजे, ते ठेवणे खूप गरजेचं आहे. जर अगदी दाट लागवड झाली तर जे आपण म्हणतो मायक्रो क्लायमेट त्याला फेवरेबल होतं आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. अशा जर किडीचा प्रादुर्भाव झाला तर इमिडाक्लोप्रिड आहे किंवा सायपरमेथ्रिन आहे किंवा फिप्रोनिल आहे, ही जी अशी कीटकनाशक आहेत ह्यांची आपण फवारणी करणं खूप गरजेचं आहे. फक्त ह्या किडीची जर प्रादुर्भाव आला तर जेव्हा आपल्याला प्रादुर्भाव आपण जसं म्हणतो की 5 ते 10 तुडतुडे पिल्ला असतील किंवा प्रौढ असतील, ही जर आपल्याला आपल्या खोडाजवळ दिसली तर आपण ती त्याची आर्थिक नुकसानीची पातळी असं समजून लागलीच आपण उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. कारण जर एकदा प्रादुर्भाव ह्या किडीचा वाढत गेला तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आउटब्रेक होऊ शकतो आणि त्यामुळे मग आपलं पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ह्या किडीबद्दल काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर सर. आता आपण जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केला, 100 वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आहेत भात पिकावर आढळून येणाऱ्या. यातल्या महत्त्वाच्या आपण काही या ठिकाणी यावर चर्चा करतोय. आणि यामध्ये अजून एक प्रामुख्याने कीड जी आहे ती म्हणजे निळा भुंगरा. याविषयीची माहिती आपण काय द्याल शेतकरी बांधवांना? आता जर आपण बघितलं की निळे भुंगेरे ही पण रस शोषक कीड आहे. आता ह्याचं बघितलं तर ह्याची पिल्लं आणि प्रौढ हे दोघेही आपल्या पिकासाठी खूप हानिकारक आहेत. आपण बघितलं तर हे काय करतात की पूर्ण पानाच्या मागे असतात आणि पानामधली पूर्ण हरितद्रव्य खरडवून खातात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की पानावर असे पूर्ण चट्ट्या आपल्याला पांढऱ्या पट्ट्या दिसतात आणि लांबूनही आपल्याला दिसतं. आणि जर कालांतराने जर प्रादुर्भाव जास्त असेल तर पूर्ण ते पांढरे पट्टे असतात ते पूर्ण चॉकलेटी होतात किंवा पांढरट होतात आणि जळून जातात आणि त्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. आता ह्या किडीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी पाणथळ जागा आहेत, आता आपल्याला त्या फोटोग्राफ्समध्ये पण जिथं पाणी अडून राहतो किंवा पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही अशा ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव
खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. बर. किंवा ज्या ठिकाणी शेतकरी अतिरिक्त नत्राचा वापर करतात किंवा दाट लागवड करतात, अशा ठिकाणी आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बरोबर. मग आता हा झालेला प्रादुर्भाव जो आहे तो नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना आहेत? आता आपण पहिलं बघितलं की पहिली ही कीड आहे, ही गवतावर आपली उपजीविका करते. जर आपण गवत बांधावरचं स्वच्छ केलं, काढून टाकलं, तर आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण नत्र, की शेतकरी नत्राचा वापर खूप जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे जी शिफारसमध्ये नत्राचं जे प्रमाण देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे नत्राचा वापर करणं खूप गरजेचं आहे. बरं. त्यामुळे ते लागवडीमध्ये जे अंतर दिलेलं आहे 15x20 असेल किंवा 20x20 असेल, हे अंतर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण ह्या किडीचं जे मगाशी म्हटलं मायक्रो क्लायमेट डेव्हलप होऊन किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तर ते आपण कमी करू शकू. त्यानंतर ज्या ठिकाणी पाणी आपलं अडून राहतंय किंवा पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही, तर अशा ठिकाणी पाण्याला वाट करून देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पाणी आपल्या शेतात थांबून राहणार नाही. कारण काही काही वेळेला पाऊस खूप पडतो, पाणी तुंबून राहतं आणि 2-3 दिवस पाण्याचा निचरा होत नाही, तर अशा ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर पाण्याला वाट करून देणं खूप गरजेचं आहे. आणि जर ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला तर सायपरमेथ्रिन आहे, डेल्टामेथ्रिन आहे किंवा इमिडाक्लोप्रिड आहे किंवा थायोमिथॉक्झन आहे, ह्यासारख्या कीटकनाशकांची आपण फवारणी करणे खूप गरजेचं आहे. पण ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण मी जी कीटकनाशकं सांगितली ती फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे की आपण कुठलंही कीटकनाशक जेव्हा रेकमेंडेड करतो, हो. तर ते CIB सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डमध्ये त्या किडीसाठी रजिस्टर असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण ह्या निळे भुंगेरे ह्या किडीसाठी असं कुठलंही कीटकनाशक लेबर क्लेम आम्ही ज्याला म्हणतो ते नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे वापरताना त्यांच्या जबाबदारीवर वापरावं. कारण जोपर्यंत लेबल क्लेम एखाद्या कीटकनाशकाला नसतो, तर ते आपण त्या किडींसाठी वापरू शकत नाही, किडींच्या बरोबर. नियंत्रणात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. शेतकरी बांधवांनो, भात पिकावरील वेगवेगळ्या किडींविषयी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात स्वागत. आज आपण भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर विनायक जालगावकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता भात पिकावर अजून एक आढळून येणारी कीड म्हणजे गादमाशी. तर या गादमाशीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, नियंत्रण कशा प्रकारे करता येईल? आता आपण गादमाजी बघितलं तर गादमाजीचा प्रादुर्भाव आहे हा साधारण मराठवाडा, विदर्भ ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. आता ह्याचं जसं आपण बोललो की जेव्हा ती मादी ह्याची अंडी घालते, तेव्हा त्याची जी हे असते अवस्था असते, ती प्राथमिक अवस्था असते, ती एक दोऱ्यानी पूर्ण अंकुरात जाते, खोडात जाते आणि पूर्ण अंकुर कुडतडून खाते. आणि जेव्हा अंकुर कुडतडून खाते तेव्हा एक विषारी द्रव्य ती सोडते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की त्या विषारी द्रव्याची रिॲक्शन होऊन जे आतले फुटवे असतात त्याचा असा नळीसारखा आकार होतो आणि पूर्ण अशी फुगल्यासारखी दिसते. म्हणजे जसं आपण कांद्याची पात बघितली तर जशी फुगेर असते, नळीसारखी असते, तशी ह्या जे अंकुर आहेत ते पूर्ण असे नळीसारखे फुटवे होतात, ज्याला आपण नळ असं म्हणतो. आणि त्यामुळे मग त्याला पुढे आपल्याला इथे दिसत असतील पहिल्या फोटोत की नळ असे झालेले दिसतात आणि त्यामुळे त्याला पुढे फुटवे येणे किंवा त्याला लोंब्या धरणे ही प्रक्रिया ही पूर्णपणे थांबते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होऊ शकतं. बरोबर. मग आता याचं नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो आपण? आता ह्याच्या नियंत्रणाचे आपण बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे की ज्या ससेप्टेबल व्हरायटी आहेत त्या स्थानिक व्हरायटी लोक लावतात, पारंपरिक व्हरायटी त्या न लावता ज्या रेजिस्टंट व्हरायटी आहेत, प्रतिकार क्षमता ज्या जातींची भाताच्या जास्त आहे, अशा जर जाती आपण प्राधान्याने जर लावल्या तर ह्या किडीचं आपण नियंत्रण व्यवस्थितरित्या करू शकतो. किंवा आपण जे मगाचपासून म्हणतो की दाणेदार कीटकनाशकं, जर फिप्रोनिल किंवा जे कार्टाप हायड्रोक्लोराईड आहे ह्यासारखी जर ही कीटकनाशक आहेत, दाणेदार कीटकनाशक, ह्यांचा जर आपण वापर केला तरी आपण ह्या किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. किंवा जर फवारणी करायची असेल आपल्याला तर फ्ल्यूबेंडामाइट आहे किंवा क्लोरोपायरिफॉस आहे, क्विनॉलफॉस आहे, कार्टाप आहे, ह्यासारखी जी कीटकनाशक आहेत त्यांची आपण फवारणी करू शकतो आणि ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो. निश्चितच. आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन येतोय. संपत ठाकूर आपल्याला फोन करतायत. हॅलो, नमस्कार संपतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, नमस्कार. हो, नमस्ते, आपला प्रश्न विचारा.
सर माझा प्रश्न आहे, बांधावर खेकडे भरपूर आहे सर, त्या खेकडे नियंत्रणासाठी. बरोबर बरोबर, आपला प्रश्न समजलेला आहे संपतजी. ओके सर. धन्यवाद. खेकड्यांचा प्रादुर्भाव हा भात पिकामध्ये बऱ्याच अंशी तो आढळून येतो. यामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत. याचं नियोजन कसं करायला पाहिजे? खेकड्यांवरती नियंत्रण कशा प्रकारे आणायला पाहिजे? हा चांगला प्रश्न आहे खरा, कारण खेकडं बघितलं तर आपण फक्त म्हणतो की खेकडं हे पिकाचं नुकसान करतायत, पण आपण एक बघितलं असेल की जेव्हा पाऊस पडतो पहिला, तेव्हा त्याची जी मादी असते ती अंडी सोडायला बाहेर पडते. अच्छा. आणि त्यावेळेला जर आपण ही पकडलं तर फायद्यात ठरू शकतं. आता खेकडा आपण बघितलं तर खेकडा जेव्हा आपण रोपवाटिका करतो तर आपल्याला इथे तिथं की आपल्याकडे 3 प्रकारचे खेकड्याचे प्रकार, अजून एक मोठ्या खेकडा आणि ज्याला आपण चिंबोरी म्हणतो, हे 3 प्रकारचे भात शेतीमध्ये खेकडे आढळून येतात. आणि आपण बघितलं की जेव्हा आपण नर्सरी पेरतो, रोपवाटिका पेरतो, तेव्हा रोपवाटिका जेव्हा आपली एक 10-15 दिवसाची होते तेव्हा खेकड्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. आणि खेकडे बिळातनं बाहेर येतात आणि रोपं ती जमिनीलगत कापतात आणि ते बिळात घेऊन जातात. त्यामुळे रोपांची संख्या कमी होते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण ही एक गोष्ट आपण रोपाच्या नुकसानीबाबतच फक्त विचार करतो, पण आपण जर एक गोष्ट बघितली की खेकडे जी बिळं करतात, तर जी बिळं करतात त्या बिळातनं आपल्या शेतातल्या पाण्याची पण वाहून जातं. त्यामुळे आपल्याला पाण्याचा कधी कधी तुटवडा भासू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण न्यूट्रिएंट्स वापरतो शेतात, ती न्यूट्रिएंट्स पण त्या पाण्यामार्फत वाहून जातात. त्यामुळे आपलं हे 3 प्रकारे नुकसान होतं. म्हणजे एक रोपं तर ते खातातच, पण पाणी पण जातं आणि जे अन्नद्रव्य वापरतो ह्याचं पण आपलं नुकसान होतं. त्यामुळे आपण, खेकडा ही तशी महत्त्वाची कीड आहे. आता जर खेकड्याचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेला ह्याची मादी अंडी घालायला बाहेर येते. त्यावेळेला जर आपण रात्री दिव्याच्या प्रकाशात किंवा ह्याच्यात जर खेकडे पकडले आणि ते जर नष्ट केले तर आपण चांगल्या प्रकारे खेकड्याचं नियंत्रण करू शकतो. पण काही वेळेला ते शक्य होत नाही. त्यामुळे मग कसं होतं की खेकड्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आता आपण बघतो की बांधावर किंवा शेताच्या बाजूला आपल्याला खेकड्याची होल दिसून येतात. जर असे जर होल दिसून आले तर पहिल्या दिवशी आपण एक काम करणं खूप गरजेचं आहे की ती जे होल आहेत ते पहिले बुजवून घ्यायचे. आणि ते बुजवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे होल आपल्याला ओपन परत उघडलेले दिसतील तर ते जिवंत होल आहेत किंवा तिथे खेकड्याचा वास्तव आहे असं आपण समजून 1 किलो शिजवलेला भात, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम ॲसिफेट, 25 ग्रॅम गूळ हे मिश्रण करून 1 किलोमध्ये साधारण 100 आपण गोटी एवढ्या किंवा सुपारीच्या एवढ्या गोळे तयार करायचे आणि ते गोळे त्या होलमध्ये टाकायचे आणि तो होल बुजवून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला जी होल आपल्याला उघडे दिसतील तर ते कळायचं की तिथे खेकडा जिवंत आहे. तर आपण परत ह्याची उपाययोजना केली तर आपण ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. पण हे करताना खेकडे आपण मारत होतो, पण एकंदरीत आमच्या अभ्यासांती आम्हाला असं दिसून आलं की जेव्हा आपण खेकड्याला ही विष प्रयोग करतोय त्यावेळेला आपण बघितलं असेल शेतकरी मित्र की पाण्यातले बेडूक असतील, मासे असतील, हे पण आपल्याला मेलेले आढळून येत होते. किंवा काही शेतकरी काय करतायत की फोरेट किंवा जे दाणेदार कीटकनाशक आहेत ती डायरेक्ट शेताच्या बांधावर टाकतायत किंवा ते होलमध्ये टाकतायत. ह्यामुळे जे मासे असतील, बेडूक असतील हे मरतातच. त्याचाही बंदोबस्त होता. ते मरतात पण ते आपल्या फायद्याचे असतात, पण तरी आपल्याकडनं ते आपले मित्र आहेत पण आपण ते मारले जातात. किंवा जेव्हा गुरं चरायला जातात तेव्हा त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते, प्राण्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याबरोबर आपल्या शेतात वाहतं पाणी असतं त्यामुळे पाणी दूषित होण्याची, कॉन्टॅमिनेशन होण्याची, दूषित होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला विचारात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता आम्ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आमचं जे कर्जतचं रिसर्च स्टेशन आहे तिथं कीटकशास्त्र विभागामार्फत आम्ही एक प्रयोग चालू केलेला आहे, जे पारंपरिक पद्धती म्हणजे ITK वापरून आम्ही त्याच्यावर प्रयोग केलेला आहे आणि आम्हाला खूप चांगलं त्याच्यात यश मिळालेलं आहे. आणि आम्ही जे म्हणतोय की एक आयुर्वेदिक आपण ज्या लोकल लँग्वेजमध्ये तसं आपण प्रोडक्ट केलेलं आहे आणि जे प्रदूषणास हितकारक आहेत, वातावरणात पोषक आहे, नैसर्गिक जे मित्र किटी आहेत त्यांच्या फायद्यासाठी आणि अगदी प्रभावी खेकड्याच्या नियंत्रणासाठी तो प्रयोग आहे आणि त्याच्यात आपल्याला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. आपण आता एक उल्लेख केला ITK तंत्रज्ञान वापरू, याविषयी आपण सविस्तर सांगाल का? ITK म्हणजे इंडिजिनस टेक्नॉलॉजी आपण म्हणतो की जे आपले पारंपरिक आपण वापरत होतो
पण आता त्या कुठेतरी आपण म्हणतोय की नामशेष होत आहेत किंवा त्या लुप्त होत आहेत. तर अशा ज्या ITK आहेत त्या आपण घेऊन त्याच्यात थोडे मॉडिफिकेशन करून ते आपल्याला कसे वापरता येतील ह्याच्यावर आपण प्रयोग करतो आणि त्याच्यातच खेकड्याचा प्रयोग केला आणि आपण खूप मोठ्या प्रमाणात आपला तो प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि भविष्याच्या काळात ते आपल्याकडनं युनिव्हर्सिटीकडनं तो प्रयोग शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पण पोचेल आणि त्यामुळे जी निसर्गाची हानी होत होती, पाणी प्रदूषित होत होतं किंवा नैसर्गिक जे कीटक आहेत ते त्यांना नुकसान होत होतं, तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण चांगल्या प्रकारे खेकड्याचं नियंत्रण करू शकू असं मला वाटतं. निश्चित सरांनी सांगितल्या प्रकारे आपण योग्य प्रकारे जर खेकड्यांचा बंदोबस्त केला तर आपल्याला या खेकड्यांपासून सुटका मिळू शकते शेतकरी बांधवांनो. सर, आता या सगळ्या किडींचं जर एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायचं ठरवलं तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे, यासाठी काही शास्त्रीय पद्धत आहे का? आपण एक म्हणजे आपण सुरुवातीपासून जे बघतोय की आपल्याला जर एकात्मिक किडींचं नियंत्रण करायचं असेल की आपण बघितलं असेल की किडी वेगवेगळ्या आहेत पण त्यांचं नियंत्रण प्रत्येक किडीच्या वेळेला वेगवेगळं नियंत्रण करणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे जर नियोजनबद्ध आपण जर किडींचं व्यवस्थापन केलं तर खूप फायदेशीर ठरू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपले बांध आहेत ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, त्यातलं गवत स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या सुधारित जाती आहेत की ज्याला आपण रेजिस्टंट व्हरायटी म्हणतो त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर खतांची मात्रा, संतुलित खतांची मात्रा देणं खूप गरजेचं आहे. जमिनीची मशागत करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करणं खूप गरजेचं आहे किंवा खोलगट नांगरणी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मगाशी मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जो भात कापणीसाठी वैभव विळा विकसित केलेला आहे त्याचा वापर करून जर आपण भात कापणी केली तर ती जमिनीलगत होते आणि ज्या किडींच्या कोशावस्था असतात त्या पण आपण नष्ट करू शकतो. तर आपल्याला ह्या चित्रात दिसतोय वैभव वेळा, तर त्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर भात खचरात बेडकांचं संवर्धन करणं ही खूप आपल्याला फायदेशीर गोष्ट आहे, ते करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जैविक कीटकनाशकांचा वापर, जसं मी सांगितलं की ट्रायकोगर्मा जापोनिकम असेल किंवा चिलोनिस असेल, यांचा आपण जर वापर केला तर तोही आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर गंध सापळ्यांचा आपण वापर करू शकतो. आणि अगदी शेवटी जर किडीचा प्रादुर्भाव आपण ज्याला आर्थिक नुकसानीची पातळी म्हणतो त्याच्यावर गेला तर आपण कीटकनाशकांचा वापर केला तर आपण त्याच्यात फायदेशीर आपल्याला ठरू शकतं. जर काही शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या ऐवजी जर जैविक कीड नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यासाठी पण जी निमयुक्त कीटकनाशकं आहेत किंवा जे जैविक कीटकनाशकं आहेत, बिवेरिया असेल, मेटारिझियम असेल, व्हर्टिसिलियम असेल किंवा बीटी असेल, ह्यासारख्या कीटकनाशकाचा पण आपण वापर केला तर आपण एक चांगल्या प्रकारे एकात्मिक कीड नियंत्रण करू शकतो. बरोबर. शेतकरी बांधवांनो, एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीने आपण एकूणच सगळ्याच किडींवरती नियंत्रण मिळवू शकता, आपल्या खर्चामध्ये बचत होऊ शकते. सर, आता याचबरोबर ढेकण्या हा सुद्धा एक किडीचा प्रकार भात पिकावर गेल्या काही वर्षांपासून आढळून येतोय, याविषयी आपण काय सांगाल? आता बघितलं तर आपण तुम्ही बघितलं असेल की हल्ली क्लायमेट चेंज म्हटलं जातं, तर त्याच्यात की ढेकण्या ही कीड होती पण त्याला आम्ही दुय्यम कीड असंच समजत होतो. पण आपण एक 4-5 वर्षाचा तर इतिहास पाहिला की पाऊस अवेळी येणे, लागवडीत थोडे मागं पुढं होणे, ह्यामुळे ह्याचा आहे ढेकण्याचा प्रादुर्भाव खूप प्रमाणे अगदी कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात दिसून आलेला आहे. आणि ही रस शोषक कीड आहे. जेव्हा आपली दुधाळ अवस्था असते, लोंब्या दुधाळ अवस्थेत असते, तेव्हा ही कीड पूर्ण ढेकणा आपला जसा हे असतो मच्छर असतो तसा तो असतो आणि पूर्ण त्याच्यातनं रस शोषून घेतो दाण्यातनं. आणि जेव्हा रस शोषतो तेव्हा तिथे असा एक गोल सर्कल झालेला दिसतो, ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतो आणि ह्याचा परिणाम म्हणजे दाणे आहेत ते पोचट राहतात, दाणे भरत नाही आणि लोंब्या पण आपल्याला पोचट राहतात आणि त्यामुळे आपल्या उत्पादनाची घट होऊ शकते. आता ह्या किडीचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर डेल्टामेथ्रिन आहे, सायफलमेथ्रिन आहे, इमिडाक्लोप्रिड आहे किंवा थायोमिथॉक्झन आहे, ह्यासारखी जर जी कीटकनाशकं आहेत त्यांची आपण जर फवारणी केली तर आपण या किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. बरोबर. आता बरेच शेतकरी बांधव हे जैविक शेतीकडे वळालेले आहेत. भात पिकामध्ये सुद्धा हा बदल दिसून येतोय. सर, आता जैविक पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी भात शेती केली असेल तर तिथे ज्या किडी येणार आहेत, उद्भवणार आहेत, त्याचं नियंत्रण, त्याचा प्रादुर्भाव कशा प्रकारे रोखू शकतो? आता आपण बघितलं तर जैविक कीड नियंत्रण करायचं असेल भात शेतीत तर पहिली मी सांगितलं की गंध सापळ्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे, प्रकाश सापळ्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे आता सांगितलं की ट्रायकोडर्मा जापोनिकम आहे किंवा चिलोनिस आहे, यांची अंडी जर आपण 3 ते 4 वेळा 15 दिवसाच्या अंतराने जर आपण शेतात सोडली तर तीही आपल्याला फायदेशीर ठरू शकतात.
त्यानंतर आपण बघितलंय की दशपर्णी अर्क आहे, ह्याचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. अगदी गोमूत्रही आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. बरं. किंवा जी बाजारात निंबोळी अर्क आहेत किंवा निमयुक्त जी प्रोडक्ट आहेत तेही आपण ह्यासाठी वापरू शकतो. किंवा त्यानंतर जर जैविक कीड नियंत्रण करायचं असेल तर मी आता मगाशीच सांगितलं की बिवेरिया आहे, व्हर्टिसिलियम आहे किंवा मेटारिझियम आहे किंवा अगदी बॅसिलस थुरॅन्सिस आपण ज्याला बीटी म्हणतो ते आहे. त्यांचा आपण जर वापर केला तर आपण खूप चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक, ज्याला आपण म्हणतोय ऑर्गॅनिक शेतीमध्ये पण चांगल्या प्रकारे भात पिकाच्या किडींचं नियंत्रण करू शकतो. डॉक्टर जालगावकर सर, आता बऱ्याच वेळा भात शेती म्हटलं की चिखल आला आणि चिखल असल्यामुळे शेतकरी बांधवांना कीटकनाशकं फवारताना बराच त्रास होतो, बऱ्याच वेळा जाताही येत नाही शेतामध्ये. तर अशा वेळेस आधुनिक पद्धतीने आपण कीटकनाशकांची फवारणी करता येऊ शकते का? हा चांगला प्रश्न आहे. कारण आता तुम्ही बघितलं तर भात बघितल्यावर चिखल आणि चिखलातनं म्हणजे आपण रस्त्याने चालतानाही चिखलातनं आपल्याला खूप त्रास होतो. तर भात पिकात जेव्हा फवारणी करायची असेल तर खूप त्रास होतो. तर आपण असे प्रयोग आपल्याकडे चालू आहेत. म्हणजे आपण ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट टेस्टिंग असतात तर उत्पादन चाचणी आपण म्हणतो, तर ती ड्रोनच्या साहाय्याने आता आपल्या भारत शासनाने पण मान्यता दिलेली आहे. आणि त्याचे प्रयोग आपण बऱ्याच 2-4 आपण प्रयोग घेतलेले आहेत. आणि ते जर आपल्याकडे जर वापरात आलं, म्हणजे आता फक्त काही ठिकाणी त्याचा वापर मान्यता प्राप्त आहे किंवा लोकस जी कीड म्हणतो आपण त्याच्या नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर केला जातो. पण भविष्यात जर ड्रोनचा वापर आपण भात शेतीत किंवा कुठल्याही पिकात फवारणीसाठी केला तर तो नक्की फायदेशीर ठरेल. आणि बाकी सगळ्या पिकांपेक्षा जर भात शेतीत जर ड्रोनचा वापर झाला तर आपण म्हणजे त्याच्यात खूप वेळेची बचत होईल आणि अगदी खूप चांगल्या प्रकारे फवारणी होऊ शकेल आणि किफायतशीर होऊ शकेल असं मला वाटतं. बरोबर. सर, आता वेळ फार कमी शिल्लक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही शेतकरी बांधवांना काय मोलाचा संदेश द्याल, काय महत्त्वाच्या बाबी सांगाल? आता आपण एक बघितलं तर आपली मला वाटतं पुनर्लागवड झालेली आहे आणि आता पोटरी फुटायच्या अवस्थेत पीक आहे. आणि जर आपण बघितलं की आता जर पोटरी फुट आणि हे हवामान आहे हे कीड आणि रोगांसाठी खूप अनुकूल आहे. तुम्ही की रिमझिम पाऊस, जसं आपण श्रावण महिन्यात म्हणतो की श्रावण मासात हा उघडीप असते, पाऊस येतो जातो, आणि हे जे वातावरण आहे हे खूप अनुकूल आहे कीड आणि रोगाच्या वाढीसाठी. तेव्हा शेतकरी मित्रांनी आपल्या भात शेताचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण जसं वातावरण बदलते तसं किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे जर आपण वेळेवरच जर कीड किंवा रोगांचं आपण जर बघितलं, ऑब्झर्वेशन घेतलं आणि जर कीड आणि रोग आपल्याला दिसून आले आणि जर योग्य वेळीच आपण जर त्याचं नियंत्रण केलं तर आपण आपलं पीक कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावापासून वाचवू शकतो आणि आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. फक्त शेतकरी मित्रांना एक माझी विनंती राहील की कीड आणि रोग ह्याच्यात शेतकरी मित्र कधीतरी गफलत होते आणि कीड असेल तरी ते रोगावरचं औषध मारलं जातं किंवा रोग असेल तर किडीवरचं औषध मारलं जातं. तर जे काय असेल, कीड असेल किंवा रोग असेल, ह्याची आपण ओळख पटवून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला कळलं नसेल तर आपले कृषी विभागाचे जे कर्मचारी आपल्या जवळपास असतील त्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि ते बघून त्यावर कुठलं कीटकनाशक आपल्याला फायदेशीर ठरेल किंवा विद्यापीठाने कुठल्या कीटकनाशकाची शिफारस केलेली आहे ह्याचा आपण अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपण जर फवारणी केली तर आपण चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण करू शकतो. बरोबर. शेतकरी बांधवांनो, डॉक्टर जालगावकर सरांनी सांगितलेल्या सगळ्या बाबी लक्षात घेता कीड आणि रोग याचं मुळात तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार औषधांची आणि खतांची आणि कीटकनाशकांची मात्रा आपण केली पाहिजे. या सगळ्या बाबी लक्षात घ्या आणि आजच आपण भात शेतीला कीड आणि रोगांपासून दूर ठेवण्यासाठी सज्ज व्हा. तर सर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि भात शेतीबद्दलची माहिती शेतकरी बांधवांना आपण विस्तृत पद्धतीने दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.